माणूस कधीही आपण समोरच्याशी कसं वागलो ते पाहत नाही, पण समोरचा आपल्याशी कसं वागत आहे ते नेहमी लक्षात ठेवतो. अनुभव मोफत मिळत नसतो, त्यासाठी कधी वेळ, कधी पैसे तर कधी आयुष्य खर्च करावं लागतं. काही वेळा सांगूनही न ऐकणारी माणसे त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे दुरावली जातात आणि कालांतराने विसरलीही जातात. हा श्रीमंत तो गरीब हे कधीच बघायचं नाही, जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी. फुकट दिलेला त्रास आणि फुकट दाखवलेला माज कधी सहन करायचा नसतो. ओळख, मैत्री, विश्वास, प्रेम, श्रद्धा व भक्ती या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत. कोणी कुठे आणि किती वेळ थांबायचे हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. हे विश्व चाललंय ते विश्वासावर. विश्वास मग तो कोणत्याही नात्याचा असो. विश्वास संपला की नातं संपलं, जीवन संपलं. एक वेळ माणसांचा एकमेकावरील विश्वास कमी होईल, पण परमेश्वरी शक्तीवरील विश्वास कधीच कमी होऊ शकत नाही. मनुष्य कितीही प्रगती करो, धनसंपन्न, कर्तृत्वान हो, ज्ञानी हो, त्याला सुखी जीवनासाठी विनम्र शरण जावे लागते ते परमेश्वरालाच. जेव्हा परमेश्वर त्याच्या शक्तीचा परिचय देतो ना, तेव्हा तो चमत्कार वाटतो. माणसाने नेहमीच ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत राहावं, कारण रिकामं पोतं कधीच सरळ उभं राहू शकत नाही. प्रत्येकाचं आयुष्य हे एका खेळासारखं असतं. खेळणं बनायचं की खेळाडू हे आपलं आपण ठरवायचं असतं. ज्याला जीवन जगायचं कसं हे समजलं ना, त्याला जीवनात वागायचं कसं हे शिकवण्याची फारशी गरज पडत नाही. आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखम बरी होते. आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार बरा होतो. आपुलकीच्या सहवासाने मन निरोगी होते आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही. साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परमशक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख हा चांगला संबंध आहे. आयुष्य असे असावे की त्यात नात्याला महत्त्व द्यावे आणि नाते असे असावेत की ती आठवण ठेवायला भाग पाडतील. जिथं ज्यांच्याजवळ पद, प्रतिष्ठा, धन, दौलत, साधन संपत्ती असते ना, त्यांना खूप अहंकार, गर्व, घमेंड असते. अशा ठिकाणी तिथे आपली नेहमीच जाणीवपूर्वक कदर केली जात नाही. तिथं आपण शक्यतो कधीच जायचं नाही. त्यांना तुम्ही केलेल्या उपकाराची जाणीव राहत नाही व ते जाणीव ठेवतही नाही. ज्यांना आपण खरे आहे ते सांगितल्यावर राग येतो ना, त्यांची परत मनधरणी करत बसायची नाही. जे आपल्या नजरेतून उतरलेत ना, त्यांचा कधीही मनातून त्रास करून घ्यायचा नाही. आपल्या हातून एखाद्याचे काम होत असेल तर ते निस्वार्थ बुद्धीने आणि निसंकोचपणे करा. नेहमी दुसऱ्याला मदत करा, पण दुसऱ्याला मनापासून त्रास होईल असे कदापि वागू नका. आपण कितीही संपत्ती कमावली तरी शेवटी त्याची किंमत शून्य राहते. नेहमी स्वतःसोबत पैंज लावा. जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल आणि हारलात तर अहंकार हरेल. पाण्याने भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात आणि जर तोच तलाव कोरडा पडला तर किडे माशांना खातात. संधी सगळ्यांना मिळते, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. आय होप मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही शिकायला मिळाले असेल. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एजे मोटिवेशन स्टोरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकन प्रेस करा. तर चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाटाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.